लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। संपूर्ण देश राममय झाला। अयोध्या ही प्रभू श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त सजली आहे। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी नेते, कलाकार, खेळाडू अयोध्या नगरीत दाखल झाले। अशातच भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे। माझ्याकरता हा अतिशय भावनिक अशा प्रकारचा दिवस आहे, कारण ज्या क्षणाकरता संघर्ष केला, ज्या क्षणाकरता 20व्या वर्षी जेलमध्ये गेलो, ज्या क्षणाकरता गोळ्या आणि लाठ्या काय असतात हे अनुभवलं, ज्या क्षणाकरता खूप संघर्ष केला, असा क्षण याची डेही याची डोळा बघायला मिळणं, मला असं वाटतं हा रामाचा आशीर्वादच आहे। कारसेवक म्हणून काय भावना आहे? ज्या दिवशी बाबरी पडली होती ना, आज राम मंदिर पूर्ण होत आहे, काय वाटतंय? बघा, आमचा नारा होता राम लला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे। 6 डिसेंबर 1992ला ढाचा खाली आला आणि मंदिर तिथेच तयार झालं। त्यानंतर आमचा नारा होता राम लला हम आएंगे, मंदिर भव्य बनाएंगे। आम्हाला जायची गरज पडली नाही। प्रधानमंत्री मोदीजींनी भव्य मंदिर त्या ठिकाणी बनवलं आणि आज त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होते आहे। केवळ कारसेवक नाही, कोट्यावधी शेकडो कोटी हिंदूंकरता आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे। भारताची नवीन अस्मिता ही आजपासून सुरू होते। लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज।